निरोगी आरोग्य राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1. काळा चहा पिणाऱ्यांना कधीच रोग होत नाही, मेंदू तल्लख राहतो आणि स्मरणशक्ती चांगली राहते. नंबर 2. लहान मुलांना दात येते वेळी खूप त्रास होतो. अशा वेळी त्यांना दिवसभरातून 2 चमचे ताक दिल्यास दात येताना मुलांना त्रास होत नाही. नंबर 3. शाकाहारी लोकांना प्रोटीन मिळवण्यासाठी जवस हे एक सुपरफूड आहे, त्यामुळे त्यांनी आहारात अवश्य समावेश करावा. नंबर 4. सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी आल्यासोबत गूळ घेतल्याने सांधेदुखीपासून आराम मिळेल. नंबर 5. अंगावर कोडं उठणे किंवा अंगावर पांढरे डाग पडू नये म्हणून मासे खाल्ल्यानंतर दूध किंवा त्याच्यासोबत दुधाचे पदार्थ खाऊ नये. नंबर 6. खरूजवर कडुलिंबाच्या बिया वाटून लावल्याने खरूज बरी होते. नंबर 7. कोरफडीचा 1 ते 1.5 चमचा रस साखर घालून नियमितपणे घेतल्यास शरीरात चांगली शक्ती मिळते. नंबर 8. ओव्याचे सेवन केल्याने गॅस, अपचन, छातीतील जळजळ, ॲसिडिटीपासून सुटका होते. नंबर 9. छातीमध्ये कफ झाला असेल तर भाजलेला ओवा मधातून घेतल्याने आराम मिळतो. नंबर 10. कोरडा खोकला असल्यास अडुळशाच्या पानांचा चमचाभर रस मधासोबत घेतल्यास आराम मिळेल. नंबर 11. शतावरीचा काढा करून घेणेसुद्धा ताकद वाढवण्यासाठी, बुद्धी स्मृती व्यवस्थित राहण्यासाठी उपयोगी आहे. नंबर 12. कोणत्याही कारणाने दुखापत होऊन रक्त साठले असल्यास आंबे हळद उगाळून कोमट करून लावावे. याने सूज कमी होते, त्याचप्रमाणे वेदना कमी होतात. नंबर 13. केस गळत असतील तर त्रिफळा चूर्ण रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर घ्यावे. याने केस गळती कमी होते. नंबर 14. चिमूटभर आंबे हळद आणि मलई एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेचा रंग उजळतो. नंबर 15. चेहऱ्यावर पित्त उठले असेल किंवा चेहऱ्यावर लाल पुरळ आले असतील तर बाजरीच्या पिठाचा लेप करून चेहऱ्यावर लावा. याने फरक पडतो. नंबर 16. डोके दुखत असल्यास आल्याचा चहा प्यावा, डोकेदुखी कमी होते. नंबर 17. जर वारंवार उलट्या होण्याची समस्या असेल तर आलं कांद्याच्या रसामध्ये 2 चमचे प्यावे, यामुळे उलटी होणे थांबते. नंबर 18. जास्त चहा पिण्याची सवयीमुळे हाडे कमकुवत होतात, यामुळे चहाचे सेवन कमी करावे आणि त्याऐवजी ग्रीन टी प्यायला सुरुवात करावी, कारण ग्रीन टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 19. आंघोळ करताना बेसन पीठ लावून आंघोळ करा, याने हळूहळू चेहरा उजळतो. नंबर 20. ताक पिल्याने लठ्ठपणा कमी होतो. नंबर 21. स्त्रियांना मासिक पाळीमध्ये होणारा त्रास, पोटदुखी यामध्ये खजुराचे सेवन केल्यास फायद्याचे ठरते. नंबर 22. रात्रीचे जेवण हे शक्यतो 7 ते 8 वाजेच्या दरम्यान घ्यावे. याने पचन व्यवस्थित होते आणि जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नका, शतपावली करा किंवा किमान अर्धा तासानंतर झोपा. नंबर 23. दररोज आंघोळीच्या पाण्यात लिंबाचे काही थेंब टाका आणि त्या पाण्याने आंघोळ करा, यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. नंबर 24. रोज संध्याकाळी मनुका खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते. नंबर 25. डिलिव्हरीनंतर होणाऱ्या पाईल्सच्या समस्येवर खजूर गुणकारी आहे. नंबर 26. लहान मुलांच्या गालावर, चेहऱ्यावर पांढरे चट्टे येत असतील तर मुलांच्या आहारात पालेभाज्यांचा आणि कडधान्यांचा समावेश करावा. नंबर 27. खूप जास्त तिखट किंवा मसालेदार खाण्याने मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो. मूळव्याधाचा त्रास कमी करण्यासाठी ताकाचे सेवन करावे. नंबर 28. काळी मिरी आहारात वापरल्यास आतड्यांचे बऱ्यापैकी आजार कमी होतात. नंबर 29. गुलाबजल आणि ग्लिसरीन एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स कमी होतात. नंबर 30. डोक्यात खूप कोंडा झाला असेल तर दह्याने डोक्याला मसाज करा आणि अर्ध्या तासानंतर डोके धुवा, यामुळे कोंडा लवकर कमी होईल. नंबर 31. घशात इन्फेक्शन झाले असेल तर थोडी हळद आणि मीठ टाकून गुळण्या केल्याने आराम मिळतो. नंबर 32. तुमचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही गाजर, आवळा, हिरव्या भाज्या आणि द्राक्षे यांचे सेवन करा. नंबर 33. हाडांमध्ये दुखत असल्यास कच्च्या हळदीचे दूध प्या. नंबर 34. वाढलेले पोट कमी करण्यासाठी रोज 1 ते 2 वेलचीचे सेवन करा, यामुळे तुमचे वाढलेले पोट हळूहळू कमी होईल.
या रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.